नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, रवा इडली, डोसा किंवा मेदूवडा हे पदार्थ केले जातातच. पण रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो. घरातील सदस्यांना देखील कधी कधी काहीतरी वेगळं चविष्ट खाण्याची इच्छा होतेच. आणि तुम्हाला विकेंडला काहीतरी हटके खायचं असेल किंवा मुलं डब्याला नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी मागत असतील तर हे फक्त अर्धी वाटी मुगाच्या डाळीचे चविष्ट आणि हेल्दी अप्पे तुम्ही नक्कीच करून पहा. हे मूग डाळीचे अप्पे तुम्ही पाहू शकता. अजिबात यामध्ये आपण सोडा टाकलेला नाही किंवा दही टाकलेलं नाही. सोडा न टाकता अगदी खूपच टम्म असे हे फुगलेले आहेत. नमस्कार, मी दीपा. किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर चला अर्धी वाटी मुगाच्या डाळीपासून हे पौष्टिक अप्पे कसे बनवायचे हे पाहूया. तर सर्वात अगोदर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण या वाटीने अर्धी वाटी बिना छिलक्याची पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता इथे अर्धी वाटी मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अप्पे तयार होतात. आता ही डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत या डाळीतला पूर्णपणे पांढरटपणा जात नाही तोपर्यंत ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि धुवून घेतल्यानंतर साधारण आपल्याला ही डाळ फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे. ती 15 मिनिटांमध्ये ही व्यवस्थित भिजली जाते. तर आता ही डाळ फक्त 15 मिनिटांसाठी मी भिजत ठेवणार आहे. साधारण 15 मिनिटांपर्यंत या पाण्यामध्ये मी ही डाळ भिजत ठेवलेली होती. आता तुम्ही पाहू शकता ही डाळ दुपटीनं फुगलेली आहे आणि ही डाळ भिजण्यास जास्त काही वेळ लागत नाही. अगदी झटपट म्हणजेच 10 ते 15 मिनिटांमध्ये ही डाळ भिजली जाते. आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे मी निथळून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ट्रान्सफर केलेली आहे. या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे हे हेल्दी अप्पे आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी देखील नक्कीच देऊ शकतो. तर आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे. तर साधारण इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या हातानेच तोडून यामध्ये टाकलेल्या आहेत. सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने 1 चमचा जिरे यामध्ये टाकलेले आहेत. आणि साधारण 5 ते 6 चमचे यामध्ये पाणी टाकून मिक्सर चालू बंद करत या डाळीचं आपल्याला रवाळ असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. ही डाळ मिक्सरला वाटताना यामध्ये जर पाण्याचं प्रमाण तुम्हाला हलकसं कमी वाटलं तर अजून 4 ते 5 चमचे यामध्ये पाणी टाकायचं आणि रवाळ अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची. आणि मिक्सरला जे काही मिश्रण लागलेलं होतं त्यामध्ये देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण देखील यामध्ये टाकून दिलेलं आहे. साधारण पुन्हा मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. याच्यापेक्षा जास्त पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही. आणि ज्या वाटीने इथे मी मूग डाळ मोजून घेतलेली होती सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक असलेला रवा घेतलेला आहे. आता हा रवा देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो हलकासा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा दह्याचा देखील इथे वापर करणार नाही. आता यामध्ये आपण हा रवा वापरलेला आहे. हा रवा यामध्ये मस्त भिजावा यासाठी आपण फक्त 2 मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवूयात, जेणेकरून रवा व्यवस्थित भिजला जाईल आणि आपलं मिश्रण देखील मस्त असं फुलेल. आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल. जास्त घट्टसर देखील नाही आणि जास्त पातळ देखील हे मिश्रण ठेवलेलं नाही. जसं आपण अप्प्यासाठी पीठ भिजवतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिटांनंतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता हलकंसं फुलून वरती आलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आणि यामध्ये जास्त प्रमाणात देखील पाण्याचा वापर करायचा नाही. एकदम मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर चला आता हे आपण पौष्टिक अप्पे बनवतोय त्यासाठी यामध्ये आपण काही भाज्यांचा वापर करूयात. तर इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारात कट करून यामध्ये टाकलेला आहे. सोबतच अर्धा टोमॅटो बारीक आकारात कट करून टाकलेला आहे. आणि सोबतच एक छोट्या आकाराचं गाजर उभ्या आणि आडव्या आकारात कट करून यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं, भरपूर भाज्या बाजारामध्ये अवेलेबल असतात. त्यामुळे अवश्य आपण हे पौष्टिक अप्पे नक्कीच करू शकतो. आणि सोबतच बारीक चिरलेली पालकाची भाजी देखील यामध्ये मी ऍड केलेली आहे, जेणेकरून सहजतेनं ही मुलांच्या पोटात देखील जाईल. आणि सोबतच इथे मी 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि सोबतच इथे मी नाश्त्याच्या चमच्याने पांढरे तीळ यामध्ये ऍड केलेले आहेत, जेणेकरून आपले अप्पे आणखीनच पौष्टिक बनण्यास मदत होईल. आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे मुलांच्या न आवडत्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये ऍड करू शकता, जेणेकरून न आवडणाऱ्या भाज्या देखील मुलांच्या पोटात सहजतेने जातील. आता तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपण अजिबात दही किंवा सोड्याचा वापर न करता अगदी टम्म फुगलेले हे अप्पे तयार करणार आहोत. आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपण अप्पे तयार करून घेऊयात. त्यासाठी अप्प्याचं भांडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं.
जेणेकरून हे अप्पे या भांड्याला चिकटणार नाही। आणि गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवत हे अप्प्यांचं मिश्रण कढईनं भरायला सुरुवात करायची आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही। सारख्याच आचेवर हे सर्व अप्पे एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत आणि कढईचे खाणे भरून झाल्यानंतर जे मधले खाणे आहेत ते देखील भरून घ्यायचे आहेत आणि साधारण 1 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कुठेही गॅसची फ्लेम मोठी किंवा कमी ठेवायची नाही। सारख्याच आचेवर हे सर्व अप्पे भाजून घ्यायचे आहेत। आता साधारण 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहूयात, तर पहा अजिबात सोड्याचा वापर न करता अगदी टम्म फुगलेले हे आपले पौष्टिक मुगाच्या डाळीचे अप्पे तयार झालेले आहेत। आता या अप्प्यांची बाजू खालीवरती करत आणि याच्यावर हलकसं तेल टाकून हे अप्पे मस्तपैकी सोनेरी रंगावर खमंग होईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे अप्पे भाजण्यास जास्त काही वेळ लागत नाही। एक अप्प्यांची बॅच रेडी होण्यास साधारण 2 ते 3 मिनिटे लागतात। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे पौष्टिक अप्पे तयार होतात। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या अप्प्यांवर तेल सोडून मस्तपैकी हे सोनेरी रंगावर मी भाजून घेतलेले आहेत। खूपच पौष्टिक आणि खूपच चवदार आणि चविष्ट आपले हे अप्पे तयार झालेले आहेत। आता हे अप्पे तुम्ही जळून पहा आणि शिवाय यामध्ये आपण तिळाचा देखील वापर केलेला आहे, त्यामुळे हे अजूनच चविष्ट आणि पौष्टिक तयार झालेले आहेत। आता सारख्याच पद्धतीने आपण दुसरी बॅच देखील तयार करून घेऊयात। हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर सारख्याच पद्धतीने अप्प्याच्या पात्राला तेलाने चांगले ग्रीस करून घेतल्यानंतर कडेनं हे मिश्रण भरून घेतल्यानंतर मधोमधचे खाणे भरून घ्यायचे आहेत आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही। एकसारख्याच आचेवर हे सर्व अप्पे तेल सोडून मस्त असे खमंग मी भाजून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि हे अप्पे भाजताना मधोमधचे जे खाणे आहेत त्याच्यातले अप्पे लवकर भाजले जातात आणि जे कडेचे आहेत ते तसेच राहतात। त्यामुळे काय करायचं आहे, सारख्याच आचेवर हे अप्पे पात्र थोडंसं फिरवून घ्यायचं। फिरवत फिरवत हे अप्पे सर्व एकसारख्या रंगावर चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता अप्प्यांची दुसरी बॅच देखील आपली इथे तयार झालेली आहे। हे सर्व अप्पे बाहेर काढून घेऊयात। आता तुम्ही पाहिलेलं आहे फक्त अर्धा कप म्हणजेच अर्धी वाटी मुगाच्या डाळीचा वापर करून आपण अजिबात सोड्याचा वापर न करता अगदी जाळीदार हे अप्पे तयार केलेले आहेत आणि हे अप्पे तुम्ही जळून पहा। आतपर्यंत खूप जाळीदार आणि शिवाय आतमध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाहीत। तर अशा प्रकारे तुम्ही हे मुगाच्या डाळीचे पौष्टिक अप्पे नक्कीच बनवून पहा। हेल्दी अप्पे आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकतो। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत।